नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर जसं तुम्हाला हे दिसत असेल की मला ॲक्च्युली 2 पुस्तकांची ओळख करून द्यायची होती तुम्हाला, कारण हे पुस्तकं मी फक्त एक सिरीज चालू करायची आहे त्यासाठी हे मी घेतलेले आहेत. इतक्यातच घेतले मी ते. तर मला इंग्लिश व्होकॅबलरी आहे आत्तापर्यंत जी काही एक्झामला विचारला गेलेली, आणि त्यानंतर जर पॉसिबल झालं तर ग्रामर. तर हे स्टेप बाय स्टेप मला सगळं कंप्लीट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी मी हे 2 पुस्तकं विकत घेतलेले आहे. रिस्पेक्टेड MJ शेख सरांचे हे बुक्स आहेत दोन्ही पण. तर मग मी तुम्हाला आजचा व्हिडिओ फक्त इंट्रोडक्टरी लेक्चर म्हणून आणलेला आहे की याच्यातून आपण काय काय करणार आहोत. जसं मी तुम्हाला यापूर्वी काही सिरीज कंप्लीट करून घेतल्या, जसं मी तुम्हाला शब्द दिला होता की 17वी चालू घडामोडीची जी आवृत्ती आहे ती आपण कंप्लीट करून घेऊ असं मी तुम्हाला सांगितलं होतं. तर ही जी मी कंप्लीट करून घेतलेली आहे, बरोबर, हे तुम्हालाही माहिती आहे. आणि हे सांगताना मला अजून एक सांगायचं आहे की ही जी आवृत्ती मी संपूर्ण जी करून घेतलेली आहे, तर हेच याच्यातल्याच गोष्टी सगळ्या ह्या पुस्तकात आहे जी मी नवीन सिरीज चालू केली आहे, चालू घडामोडी इयरबुक 2025. याच्यातल्या 17व्या चालू घडामोडीच्या आवृत्तीमधली इत्थंभूत एकनेक गोष्ट या इयरबुकमध्ये ऑलरेडी म्हणजे ही पण ॲड केलेली आहे. ठीक आहे. तर मला सांगण्याचा उद्देश काय आहे तुम्हाला की 17वी चालू घडामोडीची जी आवृत्ती आहे ती तुम्हाला ऐकणं भाग आहे, जे माझी लेक्चर सिरीज फॉलो करता आहेत. आता मी हे का सांगते, कारण समजा मी आता ही सिरीज चालू केली आहे इयरबुकची, ठीक आहे, ज्याच्यात आपले 1000 सराव प्रश्न चालू आहेत. त्याच्यातले आपले 11 भाग झालेले आहेत. जे फॉलो करतायत त्यांना सगळ्यांना हे माहिती असेल. तर मला सांगायचं काय आहे, जेव्हा मी याच्यातल्या समजा राष्ट्रीय घडामोडी घेतल्या शिकवण्यासाठी, ठीक आहे, जेव्हा मी राष्ट्रीय घडामोडी घेईल आणि त्याच्यातलं ऑलरेडी ज्या याच्यात झालेल्या आहेत, जशाच्या तशा त्या याच्यात दिलेल्या आहेत, त्या झाल्या आहेत त्या मी तिथे स्किप करेल आणि तुम्हाला याच्यातलेच व्हिडिओ मी बघायला लावणार आहे. मी काय डबल घेणार नाही आहे, बरोबर. आपला वेळ पण वाचेल आणि पटापट आपली इयरबुक पण कंप्लीट होईल. 4 मेला पण परीक्षा आहे, त्याच्यानंतर पुढे वर्षभरात पण महत्त्वाच्या परीक्षा आहेत, पुन्हा सरळ सेवेच्या एक्झाम येतील. त्याच्यासाठी आपल्याला फटाफट सगळ्या गोष्टी कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जशी मी ही 17वी चालू घडामोडीची आवृत्ती कंप्लीट करून घेतली, तसंच मी इयरबुक स्टार्ट केलेलं आहे. जे माझी इच्छा आहे की जशी 17वी चालू घडामोडीची आवृत्ती आपली संपूर्ण झाली, तसंच मला हे पण तुमच्याकडून कंप्लीट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट अजून मी काय स्टार्ट केलेलं आहे की आधुनिक भारताचा इतिहास मी स्टार्ट केलेला आहे. ठीक आहे. तर याच्यातही आपण काय केलेलं आहे, जे ब्रिटिश अधिकारी होऊन गेलेले आहेत, म्हणजे बंगालचे गव्हर्नर जनरल, नंतर भारताचे गव्हर्नर जनरल, भारताचे व्हॉइसरॉय, हे सगळे जे आहे ते आता आपले काही दिवसात कंप्लीट होतील. जे फॉलो करताय त्यांना माहीत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सुरू होणार आहे याच्यात, ह्या माइंड मॅपच्या सिरीजमध्ये याच्यात सुरू होणार आहे आपलं राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने. तर राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने पण आपण एका मागोमाग एक ही स्टार्ट केली की आपली ती पण कंप्लीट होतील. आणि मेन म्हणजे याच्यात फक्त राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने त्यांनी तेवढंच देऊन थांबलेले नाही आहेत. तर याच्यात बघा, राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात ज्या इतर घडामोडी ज्या झालेल्या आहेत त्या पण दिलेल्या आहेत. ही जी तुम्हाला दिसते आहे इथे इंडेक्स, ही त्याच्यासाठीच दिलेली आहे की त्या अधिवेशनाच्या वर्षात घडलेल्या इतर सर्व घडामोडींचा याच्यात समावेश केलेला आहे. ठीक आहे. आणि जे आपण ही सिरीज आता घेतलेली आहे, जी आपली एक 4-5 दिवसात कंप्लीट होईल, त्याच्यात त्यांनी काय दिलेलं आहे म्हणजे 1757 ते 1884 मधील बंगालचे गव्हर्नर, भारताचे गव्हर्नर जनरल, व्हॉइसरॉय यांची माहिती सगळी दिलेली आहे, जे जे महत्त्वाचे आहे ते पण. त्याच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी इथे ज्या दिसत आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट केलेल्या आहे ह्या पुस्तकात. जसं लॉर्ड हेस्टिंग्ज आपलं घेऊन झालेलं आहे, तर मग इतर काय काय गोष्टी झालेल्या आहेत हे ऑलरेडी आपण कंप्लीट ह्या पुस्तकाच्या माध्यमातून केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला स्टेप बाय स्टेप एक सिरीज कंप्लीट करायची आहे. तर मला सांगायचं काय होतं की तशीच मी विचार केला की इंग्लिशचं ऑलरेडी इंग्लिश अवघड जातं बऱ्याच जणांना, पण त्याच्यातही अजून व्होकॅब खूप मोठा पार्ट असतो जो आपला 1-2 दिवसात, एखाद्या महिन्यात होत नाही. त्याच्यासाठी मग मला एक बुक हवं होतं, त्याच्यासाठी मी हे बुक घेतलेलं आहे.
म्हटलं जे रिसेंट असेल ते आपण घेऊ आणि रिसेंटच्या बुक्समधून आपण विद्यार्थ्यांना शिकवूया. तर माझं शिकवण्याची पद्धत कशी असेल किंवा आपला सिक्वेन्स कसा असेल ते मला तुम्हाला सांगायचं आहे. दोन्ही पुस्तकं मी तुम्हाला दाखवते. आधी तुम्ही हे पुस्तक बघून घ्या. हे पुस्तक आहे कशाशी रिलेटेड आहे बघा, ॲनालिसिस बूस्टर आहे, रिस्पेक्टेड MJ शेख सरांचं रिसेंट एडिशन आहे, 5th रिवाइज्ड एडिशन. कशासाठी उपयुक्त आहे सॉरी, हे याच्यात दिलेलं आहे आणि वैशिष्ट्य पण दिलेली आहे. ठीक आहे, मी काय वाचून दाखवत नाही, तुम्ही ते बघून घ्या. पण या पुस्तकाची रचना कशी आहे तर आत्तापर्यंत झालेले जे आहेत, ही इंडेक्स दिलेली आहे. तर हे ग्रामरशी रिलेटेड आहे आणि दुसरा पेजवर जी इंडेक्स आहे ती व्होकॅबशी रिलेटेड आहे. ठीक आहे, तर हे सगळे आपल्याला इन डिटेल करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर मग दिलेलं कसं आहे की एखादा प्रश्न असेल तर त्याचे उत्तरं खाली दिलेले आहेत आणि एक्सप्लेनेशन मागच्या साईडला दिलेलं आहे, जे मी तुमचं करून घेणार आहे की कशा पद्धतीने ते उत्तर तिथे आलेलं आहे. पुन्हा रद्द झालेले प्रश्न का रद्द झाले आहेत किंवा रद्द झाले आहेत हे पण त्याच्यात सांगितलं आहे. पण आपण स्टार्ट कशापासून करणार आहोत, आपण स्टार्ट व्होकॅबपासून करणार आहोत. मग ते ग्रामरचं पुस्तक असू दे किंवा PYQचं पुस्तक असू दे. ठीक आहे, दोन्ही पुस्तकांमधून मी व्होकॅबलरी सायमल्टेनियसली तुमची कव्हर करून घेणार आहे. मी तुम्हाला एक चॅप्टर फक्त दाखवते. आता समजा आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन हा चॅप्टर स्टार्ट केला. तर बघा, वन वर्ड सबस्टिट्यूशन आपण हा टॉपिक जर स्टार्ट केला तर याच्यात आत्तापर्यंत जे आलेले प्रश्न आहेत ना, म्हणजे आता हे PYQ ॲनालिसिसचं पुस्तक आहे बरोबर, म्हणजे त्यानुसारच प्रश्नच दिलेले असणार. तर इथे हा प्रश्न आहे आणि याच्यात लगेच खाली एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. म्हणजे आपली एक सिरीज ही PYQ व्होकॅबच्या PYQची स्टार्ट होईल. ठीक आहे, हे झालं PYQ ॲनालिसिसचं. आणि दुसरी सिरीज आपली काय स्टार्ट होईल, जे ग्रामरचं पुस्तक आहे शेख सरांचं. तर ह्या ग्रामरच्या पुस्तकातून आपण व्होकॅब कंप्लीट करणार. तुम्हाला समजतंय ना मी काय म्हणते. म्हणजे माझा फोकस आधी काय असणार आहे, व्होकॅबलरी सगळी कंप्लीट करून घ्यायची. ठीक आहे, आता हे ग्रामरच्या पुस्तकात जी काही व्होकॅबलरी दिलेली आहे ती आपल्याला सगळी कंप्लीट करायची आणि सोबत PYQ पण दुसऱ्या पुस्तकातून लगेच आपल्याला स्टेप बाय स्टेप कंप्लीट करायचे आहेत. ठीक आहे, हे बघा फॉर एक्झाम्पल इथे होमोनिम्स दिलेले आहेत. तर मग होमोनिम्स आपण ग्रामरच्या पुस्तकातून सगळे कंप्लीट करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण PYQ ॲनालिसिसचं जे पुस्तक आहे किंवा ॲनालिसिस बूस्टर हे पुस्तक आहे त्याच्यातून आपण या गोष्टी कंप्लीट करून घ्यायच्या. तर बस एवढंच सांगण्यासाठी मी आले होते. आणि त्याच्यानंतर हे पण आहे माझं एक की मला हळूहळू आपली जी एक्झाम येत आहेत त्यानुसार माझे आहे काही इनिशिएटिव्ह, मी तुम्हाला वेळोवेळी सांगत जाईल. तर म्हणजे रिव्हिजन सिरीज पण चालू करायची आहे. आणि कोणाला काही प्रश्न असेल की ह्या पेड सिरीज आहेत का काय, नाही, हेच आपलं जसं 17वी चालू घडामोडीची आवृत्ती आपण जशी व्यवस्थित कंप्लीट केली तसंच आहे हे पण पुस्तक. आपण व्यवस्थित हे कंप्लीट करून घेणार आहोत. ठीक आहे, यूट्यूबवरच हे सगळे लेक्चर्स येणार आहेत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.